ती खालची तबकडी गुंडाळत वरपर्यंत नेली. म्हणजे खालची तबकडी वर न्यायचं कार्य झालं. दोरा गुंडाळला. आता तिने ती वरपर्यंत नेली. म्हणजे खाली होती ती वरपर्यंत कार्य घडून आलं. त्यासाठी तिने ऊर्जा वापरली. पण ती तिची शरीरात आता तिथे ऊर्जा साठवली आहे का? हो, ती साठवलेल्या स्थितीत असलेली ऊर्जा आहे स्थितीची ऊर्जा. आता हलके सोडून द्या हलके. आता कोणती ऊर्जा होती खाली येताना आणि परत कुठे चालली? कोणती ऊर्जा आहे? कुठे स्थितीची गतीचीच ऊर्जा आहे. मग मॅडम ती वरून खाली आली, खाली वर कशी जाते? कोणत्या बलाविरुद्ध जाते? गुरुत्वाबला. मग ती वर का जाते? खरं तर तिला खेचली गेली पाहिजे होती ना. कारण की जोपर्यंत स्थितीज ऊर्जा साठवलेली आहे तोपर्यंत तिचं रूपांतर पूर्ण गतीज ऊर्जेमध्ये होईपर्यंत ती परत वर जाते, परत खाली येते, परत वर जाते, परत खाली येते. स्थितीज ऊर्जेचं गतीज ऊर्जा. आता ती थांबली, परत कोणत्या ऊर्जेत रूपांतर? स्थितीज ऊर्जा.